पहिला विचार हा ओबीसीचा केलेला आहे। एकदा उदाहरण सांगायला काही हरकत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते घटनेचा जो कच्चा मसुदा आहे ते मसुदा घरीच लिहित बसले होते। तेवढ्या त्यांना भेटण्यासाठी पंजाबराव देशमुख, डायरेक्टर पंजाबराव देशमुख हे त्यांना भेटण्यासाठी आले आणि आल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं स्वागत केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डायरेक्टर पंजाबराव देशमुख यांना म्हणाले की दादा हे जे यावर थोडी नजर मारा, घटनेच्या कच्च्या मसुद्यावर तुम्ही थोडी नजर मारा आणि मी बाहेरून जाऊन येतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर गेले आणि त्या घटनेचा जो मसुदा आहे हा मसुदा बॅरिस्टर पंजाबराव देशमुखांनी वाचला। त्यावेळेस ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घरामध्ये आले आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। तर त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले की दादा काय झाले, तुम्ही का रडता? त्यावेळेस बॅरिस्टर पंजाबराव देशमुख ते बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब तुम्ही किती महान आहात, माझ्या कुणबी मराठा समाजाला आरक्षण द्या हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो, परंतु तुम्ही किती महान आहात मी येण्याच्या अगोदरच तुम्ही घटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद करून ठेवलेली आहे। आणि हे ऐकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी आलं। म्हणजे बघा ते भावनाशील झाले। दोघेही भावना पंजाबराव देशमुख वाटलं तर मी सांगावं, परंतु बाबासाहेब त्याच्या अगोदरच तशा प्रकारची तरतूद करून पाणी येणारच ना शेवटी।